नमस्कार मित्रांनो, माझ्या या स्वामी भक्तीची चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। सिंह रास म्हणजेच जंगलाचा राजा। सिंह राशीचे लोक नेहमी राजासारखे जगतात, कोणालाही घाबरत नाहीत आणि स्वतःच्या हिमतीवर यश मिळवतात। पण मित्रांनो, कधी कधी स्वतःलाही माहीत नसतं की त्यांच्याच राजवाड्यात असे काही गुप्त शत्रू लपलेले आहेत, जे पाठीमागून वार करण्यासाठी वाटच पाहत बसलेले असतात। तुम्ही कितीही सावध जरी असले तरी गुप्त शत्रू तुमच्यापेक्षा एक पावलाने सावध असतात। तुम्ही सिंह राशीचे आहात का? आणि तुम्हाला असं वाटतंय का गेल्या काही दिवसात तुमच्यासोबत काहीतरी विचित्र घडतंय? कामात अचानक अडथळे येणे, जवळच्या व्यक्तीचे वागणे अचानक बदलणे, किंवा मनात एक अनामिक भीती आहे का? जर तुमचे उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ फक्त न फक्त तुमच्यासाठी आहे। आज आपण बोलणार आहोत जुलै महिना आणि येत्या 7 दिवसांबद्दल। या काळात सिंह राशीच्या आयुष्यात काय मोठे बदल होणार आहेत? कोणते गुप्त शत्रू तुमच्यावर नजर ठेवून आहेत? तुमच्यासोबत कोणत्या विचित्र घटना घडू शकतात? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संकटातून स्वतःला कसे वाचवायचे आहेत? तुम्हाला प्रश्न पडला असेल तर भिवायची काही गरज नाही। आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला तुमच्या कुंडलीचे विश्लेषण, ग्रहाची चाल आणि अत्यंत प्रभावी उपाय अगदी सविस्तर सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा महामंत्र सांगणार आहे ज्याने तुमचे शत्रू स्वतःहून तुमच्या पायात पडतील। चला तर मग सुरू करूया व्हिडिओ। मित्रांनो, सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे। सूर्य हा राजा आहे, तेज आहे। पण जुलै महिन्याच्या सुरुवातीला आणि या 7 दिवसांमध्ये ग्रहाची एक अशी युती होत आहे जी सिंह राशीच्या जातकांसाठी थोडी चिंताजनक ठरू शकणार आहे। तर 12व्या घरातील ग्रहांची चाल अशी आहे की कुंडलीचे 12वे घर हे व्यय, नुकसान आणि गुप्त शत्रू याचे एक घर मानले जाते। या घरात जेव्हा क्रूर किंवा पापी ग्रहांची दृष्टी पडते तेव्हा माणसाच्या आयुष्यात अचानक विचित्र गोष्टी घडू लागतात। तुमचे हसते खेळते कुटुंब किंवा मित्र परिवारात अचानक तणाव निर्माण होतो। तुम्ही ज्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला होता तेच लोक पाठीमागे तुमच्याबद्दल खूप वाईट बोलू लागतात। तुमचे खूप काही टिंगलटावाळे उडू लागतात। आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर तुमची मानसिक अस्वस्थता खूप भ्रम असते। राशीच्या काही ग्रहांच्या प्रभावामुळे तुम्हाला रात्री अचानक जाग येणे, भीती वाटणे किंवा आपल्यासोबत काहीतरी वाईट घडणार आहे असा भास होऊ शकतो, ज्याला ज्योतिषशास्त्रात मानसिक भ्रम किंवा राशीवर आलेले सावट म्हणतात। कामाच्या ठिकाणी तुमचे खूप मोठे राजकारण होणार आहे। या 7 दिवसात ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात तुमच्या कामाचे श्रेय भलतेच कोणीतरी लोटण्याचा प्रयत्न करणार आहे। तुम्ही खूप मेहनत कराल, खूप कष्ट कराल, पण वरिष्ठ तुमच्यावर नाराज होऊ शकतात, कारण की तुमचे जे फळ आहे ते दुसरेच कोण घेऊन जाणार आहे। हे सर्व तुमच्या आसपास असणाऱ्या गुप्त शत्रूमुळे घडणार आहे। गुप्त शत्रू कोणीही असू शकतो। तर या 7 दिवसामध्ये तुमच्यासोबत काय होणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे। तुमच्या शत्रूचा चेहरा या 7 दिवसात उघडा पडणार आहे। तर आज आपण पाहूया की येत्या 7 दिवसातील प्रत्येक दिवस तुमच्यासाठी कसा असतील आणि कोणत्या दिवशी तुम्हाला सर्वात जास्त सावध राहायचे आहे। पहिला दिवस आणि दुसरा, सावधानतेची घंटा। या पहिल्या 2 दिवसात तुम्हाला पैशांच्या व्यवहारात खूप जपून राहावे लागणार आहे। कोणीतरी गोड बोलून तुमच्याकडून पैसे घेईल आणि ते नंतर परत देण्यास टाळाटाळ करणार आहे। गोड बोलणारे हेच तुमचे पहिले गुप्त शत्रू आहेत, म्हणून गोड बोलणाऱ्यांपासून खूप लांब राहा। दिवस तिसरा आणि चौथा, विचित्र अनुभव येणार आहे तुम्हाला। तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी खूप मोठे विचित्र अनुभव। या 2 दिवसात घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू अचानक बिघडू शकतात किंवा प्रवासात अडथळे येऊ शकतात। गाडी चालवताना पूर्ण लक्ष रस्त्यावर ठेवा। कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका, कारण लहान वादाचे रूपांतर कधीही मोठ्या भांडणात होतात, म्हणून वाद करणे टाळा। दिवस 5वा, शत्रूंचा पर्दाफाश। खूप शुभ दिवस। हा दिवस महत्त्वाचा आहे। या दिवशी तुम्हाला अचानक समजेल की तुमच्या पाठीमागे कोण राजकारण करत आहे, कोण तुमच्या चाड्या चुगल्या करत आहे, कोण तुमच्यावर वाईटावर चितला आहे। कदाचित तुमच्याच ग्रुपमधील किंवा नात्यातील एखादी व्यक्ती उघडी पडणार आहे। दिवस 6वा आणि 7वा, राहत आणि यश। जर तुम्ही पहिले 5 दिवस स्वतःवर नियंत्रण ठेवले, स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवले, तर शेवटचे 2 दिवस तुम्हाला मानसिक शांतता देतील। शत्रूचे डाव त्यांच्यावरच उलटतील आणि सूर्याच्या प्रभावामुळे तुमचे तेज पुन्हा चमकेल। तुम्हाला गुप्त शत्रूंना पराभूत करण्याचे महाउपाय मी सांगणार आहे। मित्रांनो, सिंह रास कधीही संकटांना घाबरत नाही, ती संकटाशी लढते। जर ग्रहाची स्थिती खराब असेल
तर त्यावर आपल्या शास्त्रात अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत. हे उपाय या 7 दिवसात तुम्ही नक्की करा. पहिला उपाय, सूर्याची उपासना. रोज सकाळी करायची आहे. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, रोज सकाळी करा. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. रोज सकाळी तांब्यात पाणी घेऊन त्यात थोडे लाल फूल किंवा अक्षता टाकून सूर्याला अर्घ द्या. ओम सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. यामुळे तुमचे आत्मबळ वाढेल आणि शत्रू कमजोर होतील. उपाय दुसरा, हनुमान चालीसा पठण करणे. गुप्त शत्रू आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश करण्यासाठी रोज संध्याकाळी हनुमान चालीसा वाचा. शक्य असल्यास शनिवारी किंवा मंगळवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन सिंदूरार्पण करा. उपाय तिसरा, कापूर आणि लवंगाचा उपाय. हा खूप महत्त्वाचा उपाय आहे आणि प्रभावशाली आहे. रात्री झोपण्यापूर्वी घरातील एका चांदीच्या किंवा मातीच्या पात्रात 2 कापूर आणि 2 लवंगा जाळा. त्याचा धूर पूर्ण घरात फिरवा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा आणि विचित्र भास होणे बंद होतील. उपाय चौथा, मौन पाळा. सर्वात महत्त्वाचा, सर्वात मोठा उपाय म्हणजे या 7 दिवसात कोणाशी आपल्या गुप्त योजना शेअर करू नका. कोणत्याही गुप्त योजना शेअर करू नका. तुमचा पुढचा प्लॅन काय आहे हे कोणाला सांगू नका. तुमचे मौनच तुमच्या शत्रूंना संभ्रमात टाकेल. तुम्हाला माहीत आहे का, ही सर्व वरची माहिती मी खोटी नाही सांगत. सर्व खरं आहे. तुमच्या आयुष्यात हे घडत आहे आणि घडणार आहे. तर सिंह राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, जुलै महिना आणि हे 7 दिवस जरी आव्हानात्मक असले तरी लक्षात ठेवा, सिंह कधीही शिकार करायला विसरत नाही. तुमच्या कुंडलीत सूर्य आणि मंगळाचे बळ इतके मोठे आहे की कोणतेही गुप्त शत्रू तुमचे परमनंट नुकसान करू शकत नाहीत. हे दिवस फक्त तुमची परीक्षा पाहणारे आहेत. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि देवावर श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नाही. हे 7 दिवस निघून गेल्यावर तुमचे सुवर्ण दिवस पुन्हा सुरू होतील आणि ज्यांनी तुमच्या पाठी कपट केले त्यांना त्यांची जागा नक्कीच दिसेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्यासोबत सध्या काही विचित्र घडतंय का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर आताच लाईक करा, तुमच्या सिंह राशीच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुम्हाला रोज मिळत राहील. भेटूया पुढच्या एका नवीन रंजक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय श्रीराम. धन्यवाद. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करून जावा.